मम्मी कुठे निघाली? मंदिरात. मंदिरात. काय काय घेतले मम्मी ताटात तू? पाणी, दूध, दही, केळ, आरती, अगरबत्ती. हम्म. हे बघा सगळं सामग्री घेतली आहे. हे बेल आहे काय? हा, बेल आहे. बेल, फुलं, हा. धतुरा, केळं घेतली. हम्म. केळं घेतले. मम्मी पण आज गर्दी असेल ना मंदिरात? महाशिवरात्री आहे ना. आपल्या युट्यूब फॅमिलीला दे सगळ्यांकडनं शुभेच्छा. चला तुम्ही पण माझ्या संग मंदिरात. आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. महाशिवरात्री शुभेच्छा. आता मम्मी मंदिरात येऊन तुम्हाला भेटेल की कसं दर्शन झालं काय ते आम्हाला आल्यावरती सांगेल. आणि माझी मम्मी आज कशी दिसते ते नक्की सांगा. बाय. तर हे बघा अशा पद्धतीने आता पूजा करून घेतली. आता दिवा लावायचा आहे आणि देवाला प्रसाद ठेवायचा आहे. तर त्याची तयारी मी करून घेतली. आता ठेवून तुम्हाला मी दाखवते. तर आता हे बघा हा दिवा ठेवला आहे आणि हा दुधाचा प्रसाद आहे. तुम्हाला दिसेलच. अशी काहीशी साधीशी सोपीशी मी आज पूजा करून घेतली महाशिवरात्रीच्या निमित्ताने. तर देवाने हे गोड मानून घ्यावे आणि तुम्ही हे गोड मानून घ्या. तर ही बघा अशी आपली साधीशी पूजा मी घरात केली आहे. मंदिरात पण मी जाऊन आलेली पण आता घरात पण करायला पाहिजे ना म्हणून मी केली ही साधीशी पूजा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा फ्रेंड्स मम्मी आता जस्ट मंदिरातून जाऊन आलेली आहे आणि सामान पण. मम्मी कसं झालं दर्शन? छान छान. एवढी गर्दी आहे की मंदिरात उभा राहायला पण जागा नाही. बायकांना चक्कर यायला मंदिरात उभा राहायला, तिकडे लाईनीत उभा राहून. तुझं दर्शन कसं झालं मम्मी? छान छान. छान झालं. माझी ओळख आहे ना मंदिरात. मी रोज अच्छा जाते. तू रोज जाते ना संध्याकाळची त्यामुळे तुला पटकन हे केलं ना. अच्छा मग दर्शन तुझं छान झालं महाशिवरात्रीचं. पूजा छान झाली. छान छान. अच्छा अजून येताना काही शॉपिंग पण करून आलीस तू? शॉपिंग ती पण करून दाखवूया आपण आपल्या सगळ्या फॅमिलीला. हम्म. ठीक आहे चला. आता ती तुम्हाला मी शॉपिंग दाखवते. तांब्यात प्रसाद आहे बघ. तांब्यात प्रसाद आहे का? मग तांब्या घे जरा दाखव आपल्या फ्रेंड्सना. हा बघा. तो द्रोण आत टाकला सांगेल म्हणून. अच्छा द्रोणातच टाकलाय. बरं. आणि हे केळं पण भेटलेलं प्रसाद. हे प्रसादात केळं भेटले. आणि हे बघा 100 रुपयामध्ये अच्छा हे पण सर्फ पण आणलं का? ते 100 म्हणजे मंदिरात गेलं कुठे गेलं शॉपिंग घरची झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे बघा हे 6 साबणं भेटले. ह्यासाठी मग तू स्टेशनला जाणार होती ना? हो बाय. हे 6 साबणं भेटलेत. मंदिरात 2 चॉकलेट पण दिलेत मला. अच्छा ती बोरं पण दिलेत. ते अगरबत्ती ताट सगळं घेऊन गेली होती ना तू सगळं सजवून? घेऊन गेले. बोरं पण भेटलेत. अच्छा पिशवीत घ्यायला लागेल ना. फ्रेंड्स मम्मी म्हणते की पिशवी सगळं ते सांडले खाली तर मग ते धुवावी लागेल. थोडीशी खराब झाली आहे ना मग त्यासाठीच मम्मी बोलते पिशवी धुवावी लागेल. आणि अशा पद्धतीने ही सगळी मम्मीने केलेली शॉपिंग. आता परत एकदा बघा हा साबुदाणा देवाचा प्रसाद, हे केळं, चॉकलेट, बोरं हे सगळं प्रसाद म्हणून भेटले. आणि हे मम्मीने विकत आणलेले डिटर्जंट साबणं आहेत. हा सर्फ आहे 6. आणि ही केळं आणि द्राक्ष तुम्हाला दाखवते मी खोलून. एक मिनिट हां. तर हे बघा हे ब्लॅक ग्रेप्स. हे आहेत ब्लॅक ग्रेप्स. तर अशा पद्धतीने मम्मी सगळं शॉपिंग करून. पुस्तक पण भेटलंय बघा. पुस्तक पण बघा. हे बघा हे हनुमान चालीसाचं पुस्तक पण भेटले मम्मीला मंदिरात. वाटत असेल बहुतेक तिथे सगळेजण बसलेली तर मग तेच मम्मीला पण दिलं आहे. तर मम्मी घेऊन आली. तर मम्मी परत एकदा आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला साबुदाण्याची खिचडी दाखवायची का आज आपण? दाखवायची ना? हां बटाटा उकडायला टाकायचे ना बाहेर. हो टाकलेत. हां तर ठीक आहे आपण आता तुम्हाला साबुदाण्याच्या खिचडी करताना किंवा खाताना भेटूया. तर हे बघा अशा पद्धतीने मम्मीने प्रॅक्टिस करून घेतलेले आहेत. आणि हा इथे साबुदाणा करणार आहे ना मम्मी? तर हे अशा पद्धतीने मम्मी आता चालू आहे फराळीचं करायचं. आज उपवास आहे ना म्हणून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट तर नक्कीच करा. आमची मायलेकीची जोडी तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ बघता ते देखील सांगा. बाय.